मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीच्या व्रताच्या कार्यक्रमाच्या निमित्त कोल्हापूरच्या एका खेडेगावामध्ये यात्रा भरलेली होती आणि त्या यात्रामध्ये 75 वर्षाच्या वृद्धाचा गोड आवाज ऐकायला गर्दी जमली होती। 75 वर्षाची अनुसयामाई ही एक साधीसुधी व्यक्ती होती। ती कोल्हापूरच्या खेडेगावातील म्हणजे नारायणगावच्या रस्त्याच्या कडेला फुटपाथवर त्यांचे पती यशवर्धनरावांसोबत राहत होती। अनुसयामाई यांच्या कुटुंबामध्ये कोणीच नाही, त्यांचे पूर्ण भरलेले कुटुंब आहे। त्यांच्या कुटुंबात 2 मुले आणि 2 सुना आणि नातवंडे सुद्धा होती। मात्र मुलगा आणि सुनेच्या वागण्याने नाराज होऊन त्यांनी घर सोडले होते। तेव्हापासून ते रस्त्याच्या कडेला असेच कुठेतरी राहत होते। कधी यात्रेत तर कधी मंदिराच्या बाहेर गाणे गाऊन ते पैसे कमवत असायचे आणि स्वतःची उपजीविकेचे साधन म्हणून पोट भरत असायचे। त्यांनी गायलेली गाणी लोक मोठ्या आवडीने ऐकत असायची, कारण म्हातारे असूनही ते अतिशय सुरेल गाणे गात होते। एके दिवशी यात्रेमध्ये ती गाणी गात होती तेव्हा काही लोक त्यांना म्हणतात, "अहो आजी, तुम्ही तर खूपच छान गाणं गाता" असे म्हणतात। त्यांनी त्यांचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली। त्यावर ते म्हणाले, "बाळांनो, वेळ ही अशी गोष्ट आहे ती सर्व काही शिकवून जाते। परंतु पूर्वी मी आवड होती म्हणून गाणे गात असायची, पण आज मी मजबुरी आहे म्हणून गाणे गात आहे। कारण आता या म्हातारपणात माझ्याकडून कोणतीही जवळ काम होणार नाही, म्हणूनच मी गाणे गाऊन काही पैसे कमावत आहे आणि याच पैशांतून कमावलेल्या पैशांतून मी माझ्या पतीचं पोट भरू शकेल, त्यांना खायला घालू शकेल। पण म्हातारपणी आता तब्येतही साथ देत नाही." त्या गर्दीतून गाणे ऐकत एका व्यक्तीने त्यांना विचारलं, "पण आजी, ह्या कडाक्याच्या थंडीत तुमच्याकडे ना स्वेटर आहे ना टोपी आहे, ना म्हटलं मफलर आहे, तुम्हाला थंडी वाजत नाही का?" त्यावर अनुसयामाई म्हणाली की मलाही थंडी वाजते आणि मलाही भूक लागते। बाळा, ह्या दोघांच्या भांडणात खूप नेहमीच जास्त त्रास देते, त्यामुळे थंडीकडे दुर्लक्ष करून पोटासाठी गाणं गावंच लागतं। बाळा, बोलता बोलता त्यांच्या डोळ्यांमधून पाणी आले। अश्रूंनी भरलेले डोळे ओसांडून वाहायला लागले। "अहो आजी, तुम्ही रडू नका, ज्यांचे कोणीच नसते त्यांचा देव असतो" असे म्हणत तिथला प्रत्येक व्यक्ती त्यांना थोडे थोडे पैसे देऊ लागला। त्या सगळ्यांचेच आभार मानून अनुसयामाई पुढे निघून जातात। अनुसयामाई रोज यात्रेमध्ये जातात, तर कधी कधी मंदिराच्या बाहेर अशीच देवाची भजने गाऊन भीक मागतात। पण एक मुलगा त्यांना पैसे देण्याऐवजी रोज खायला द्यायचा। त्या दिवशी जेव्हा तो मुलगा अनुसयामाई यांना जेवण देत होता तेव्हा अनुसयामाई त्यांच्याकडे पैसे मागितले। मुलाने त्यांना विचारले, "आजी, काय झालं? आज भूक नाही लागली का तुम्हाला?" "नाही बाळा, तू दररोज मला जेवण देतोयस, पण मला एकटीला ते जेवायची इच्छा होत नाही, म्हणून तू दिलेलं अन्न मी ठेवून घेते। पण जोपर्यंत मी तुझ्या बाबांपर्यंत म्हणजेच माझ्या पतीपर्यंत हे अन्न नेते तोपर्यंत ते सगळं जेवण खराब झालेलं असतं, त्यामुळे आम्हाला दोघांनाही जेवण मिळतच नाही आणि दिवसभर फक्त एवढीच कमाई होते, त्यात जेमतेम एका माणसाचं पोट भरू शकेल, म्हणूनच आज मी तुझ्याकडून पैसे मागितले." अनुसयामाईच्या डोळ्यात पाणी आणत म्हणाली। तर मुलगा अनुसयामाईंचे म्हणणे मान्य करतो, पण तो विचार करतो की या आजी खरं बोलतात की खोटं, कोणाला माहिती। पैसे कमावण्याचा हा एक नवीन मार्ग असेल तर? जेव्हा मंदिरं बंद होते तेव्हा त्या तिथून निघून जातात आणि त्यांच्यासोबत तो मुलगाही म्हणजेच प्रणव देखील अनुसयामाईंच्या मागे मागे जाण्याचा विचार करतो आणि त्यांची कहाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। मंदिरापासूनच थोड्या अंतरावरती एका झाडाखाली ताडपत्री लावलेली असते, ज्याच्या आतमध्ये अनुसयामाई यांचे पती म्हणजे यशवर्धनराव राहत होते। त्या ताडपत्रीच्या आतमध्ये एक म्हातारा माणूस बसलेला होता।
तो दिसायला खूपच अशक्त आणि अनेक दिवसांपासून उपाशी आहे असंच वाटत होतं. आजी त्या वृद्ध बाबांजवळ जाऊन बसते आणि गोळा केलेले पैसे सगळे मोजू लागते. त्यांची अवस्था पाहून प्रणवच्या डोळ्यात पाणी येते. प्रणव एक मदत करणाऱ्या संस्थेशी संबंधित होता. त्यामुळे त्यांनी ताबडतोब आपल्या संस्थेच्या लोकांना त्या 2 वृद्धांसाठी उबदार कपडे आणण्यासाठी सांगितले. कारण ते दोघे एवढ्या थंडीत पातळ चादर पांघरून बसले होते. ती ताडपत्री देखील इतकी पातळ होती की कदाचित ती देखील थंडीपासून त्यांना वाचवू शकत नव्हती. काही वेळाने प्रणवच्या संस्थेचे लोक नवीन कपडे आणि काही खाद्यपदार्थ घेऊन आले आणि त्या लोकांना पाहून अनुसयामाई हैराण झाल्या आणि प्रणवला विचारले, काय झालं बेटा, तू इथे? मी तुझ्याकडे पैसे मागितले म्हणून तू इथे आला आहेस का? मी खरंच बोलतोय की खोटं बोलतोय हे जाणून घेण्यासाठी. बाळा, खरंच बघून घे. स्वतःच्या डोळ्यांनी मी काहीच खोटं बोललेले नाही. आम्ही गरिबांना 2 वेळचं जेवण तर दूरच, पण एक फाटलेलं कापडही द्यायला मिळत नाही असे म्हणत अनुसयामाई रडू लागतात. अहो नाही आजी, मी तुमच्यासारख्या लोकांची मदत करण्यासाठीच आहे. मी दररोज तुम्हाला मंदिराच्या बाहेर पाहिले होते, पण आज तुम्हाला मदत करण्याच्या हेतूने तुमचा पाठलाग केला. हे घ्या, तुम्हा दोघांसाठी काही गरमागरम कपडे आणलेले आहेत आणि तुम्ही दोघी आजपासून ह्या थंडीपासून वाचणार आहे. इथे राहायचं नाही तुम्ही दोघांनी. तुम्ही दोघे आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत येणार आहेत. अनुसयामाई आवाजात आश्चर्याने विचारले, पण बाळा, आम्हाला कुठे नेणार आहेस तू? प्रणव म्हणाला, आजी, आमचा वृद्धाश्रम आहे जिथे तुमच्यासारख्या वयाचे अनेक लोक राहतात. तिथे तुम्हाला कोणीही काहीही त्रास देणार नाही आणि कोणतीही अडचण येणार नाही. प्रणवचा हात हातात धरला आणि प्रणव म्हणाला, आजी, तुम्ही कोणतीही काळजी करू नका. त्यावर अनुसयामाई म्हणाली, पण बाळा, माझं काही चुकत तर नसेल ना? तिथे राहण्यासाठी देखील काही प्रमाणात खर्च येतो, कारण आम्ही असं ऐकलं आहे की कोणीही खर्चाशिवाय तिथे राहू शकत नाही. आणि जेव्हा त्यांची मुलं कोणताही खर्च देत नाही तेव्हा ते त्यांना तिथून हाकलवून देतात. बेटा, असं व्हायला नको की काही दिवस ठेवल्यावर आम्हालाही तिथून हाकलून देतील आणि ही जागाही आमच्या हातातून निघून जाईल. मोठ्या मेहनतीने ही ताडपत्री तयार केलेली आहे बाळा, पण मी म्हणते की तुम्ही लोकांनी आम्हाला उबदार कपडे दिले हीच मदत काही कमी नाही. आज मला इतर कशाचीही गरज नाही. आम्हाला इथे कोणतीही अडचण नाही. आम्हाला इथेच राहू दे. अनुसयामाई हात जोडून प्रणवला विनंती करत म्हणाल्या. त्यावर प्रणव म्हणाला, अहो आजी, तुमच्या खर्चासाठी आम्ही पैसे दान करतो म्हणून तुम्हाला त्या जागेतून कोणीही बाहेर काढणार नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका आणि चला आमच्या सोबत. आणि आजी, तुमच्या कुटुंबात अजून कोणी नाही का? म्हणजे तुमची मुलं कुठे आहेत? असं विचारल्यावर अनुसया आजी म्हणाल्या, आता तुला काय सांगू बेटा, आम्हाला 2 मुले होती आणि 2 सुना आहेत आणि नातवंड देखील आहेत. ते चांगलं कामही करतात, पण आता म्हातारपणामुळे आम्ही काही कामाचे राहिलो नाहीत तर आमचा त्यांना काय उपयोग होईल? ओलसर डोळ्यांनी अनुसयामाई म्हणाल्या. हे ऐकून प्रणवला खूप वाईट वाटले. आजी, मुलं लहान असताना त्यांचाही काहीच उपयोग नसतो ना, पण तरी देखील त्यांचे पालक, आई वडील सर्व काही कामे सोडून आपल्या मुलांकडे लक्ष देतातच ना. म्हणूनच तर त्यांचे भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी आई वडील इतके कष्ट घेतात की त्यांची चप्पलही घासली जाते आणि तीच मोठी मुले होऊन त्यांच्या पालकांना ओझे समजतात आणि त्यांना स्वतःपासून दूर करतात. आपली संस्कृती कुठे बंद पडत चालली आहे हेच कळत नाही. एक तो काळ होता जेव्हा प्रभू श्रीराम त्यांच्या पालकांच्या आज्ञा मानून सिंहासन राजवाडा सोडून वनवासाला निघून गेले आणि दुसरीकडे आजचा काळ आहे जेव्हा मुलं आपल्या आईवडिलांना वनवास करण्यासाठी रस्त्यावर सोडतात. बोलता बोलता प्रणवच्या डोळ्यातही पाणी येते. बाळा, तू अगदीच खरं बोलतोयस,
पण आजच्या ह्या विचारसरणीत सुद्धा तुझ्यासारखा चांगला माणूस आहे. मग ते सर्वजण एका आश्रमात पोहोचतात, जिथे दोघांची राहण्याची व्यवस्था आधीच केली होती. दोघेही तिथे आरामात राहत होते. पण एके दिवशी अनुसया माई तिथे असे काही दिसले की त्यांनी त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता. अनुसया माई त्यांच्या पतीला सांगतात, अहो पटकन आपली पिशवी बांधा, आपल्याला चुपचाप इथून निघून जावे लागेल, आणि तेही आत्ताच्या आत्ता. पण का? एवढ्या रात्री कशाला? आणि यावेळी आपण कुठे जाणार? अचानक असे काय झाले आहे? यशवर्धन रावांनी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्या बायकोला विचारले. आता काहीही सांगायला वेळ नाही तुम्हाला. मी कधीपासून सगळ्यांची झोपण्याची वाट पाहत होते. तुम्ही पटकन पिशवी घ्या आणि इथून चला, अनुसया माईंनी घाईघाईने म्हणाले. मग ते दोघेही रात्रीच्या अंधारातून तेथून शांतपणे निघून जातात. आणि जेव्हा ते त्या झाडाच्या ठिकाणी परत पोहोचतात तेव्हा पाहतात की तिथून ते झाड कापण्यात आले होते आणि त्या जागी पार्किंग एरिया बांधण्यात आला होता. तिथे अनेक वाहने उभी होती. आता आपण कुठे जाणार? यशवर्धन रावांनी विचारलं. तेव्हा अनुसया माईंनी सांगितलं, माहित नाही. अगं पण तुला अचानक झालं तरी काय होतं? आपण तिथे चांगले राहत होतो. देवाने खाण्यापिण्याची 2 टायमाची व्यवस्था उत्तम प्रकारे केली होती. पण पुन्हा रस्त्यावर आलो आणि इथे कडाक्याच्या थंडीत राहतोय. अनुसया माई म्हणाल्या, माझे तिथून निघण्याची कारण जर तुम्हाला कळाले असते तर तुम्ही देखील असेच म्हणाले असते की तू जे केलं ते योग्यच केलं. अगं पण तू मला स्पष्ट शब्दांमध्ये सांगणार आहे की नाही? यशवर्धन रावांनी त्यांच्या बायकोला विचारले. तेव्हा अनुसया माईंनी त्यांना सांगितले, अहो तो मुलगा जो आपल्याला इथून घेऊन गेला होता तो दुसरा तिसरा कोणीही नसून नितीनचा मुलगा आहे. तुम्हाला तर माहित नाही का की नितीन आपल्यासोबत काय करत होता आणि तो काय करण्याचा विचार करत होता? आता त्याने त्याच्या मुलालाही तेच शिकवले असणार. एकदा तर आपण तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरलेलो आहे, पण प्रत्येक वेळी पळून जाता येणार नाही. मी तर म्हणते आपण हे शहरच सोडले पाहिजे, अनुसया माई म्हणाल्या. काय अगं तू काय बोलत आहेस? तो नितीनचा मुलगा होता, पण तुला कसं कळालं? जेव्हा आपण त्याला शेवटचे पाहिले होते तेव्हा तो खूपच लहान होता. मग तू कसं काय त्याला आता ओळखू शकली? यशवर्धनराव डोळ्यात अश्रू आणून आपल्या बायकोला प्रश्न विचारत होते. जेव्हा तो आपल्याला वृद्धाश्रमात सोडल्यानंतर तिथून निघून गेला तेव्हा मी त्याचा आभार मानण्यासाठी त्याच्या मागे मागे गेले आणि मला तो आश्रमाच्या गेटच्या बाहेर नितीन सोबत बोलताना दिसला. इथल्या लोकांकडे चौकशी केल्यानंतर कळाले की ते त्याचे वडील आहेत आणि हा मुलगा माझ्याशी इतके गोड गोड का बोलतोय हे समजायला मला वेळही लागला नाही. त्याच्या वडिलांनी त्याला पाठवले असावे. अनुसया माईंचे बोलणे ऐकून यशवर्धनराव म्हणाले, त्याने आपल्याला आश्रमात आणले हे तर खरे होते ना, त्याने काय फरक पडतो? अहो आता त्याला आमचा विश्वास जिंकण्यासाठी हे सर्व करावेच लागणार नाही का? आणि कोणास ठाऊक त्यानंतर ते फक्त आपल्याबद्दल वाईट विचार करत असतील तर? अहो चला पटकन, आता आपल्याला रात्रीच्या रात्री हे शहर सोडून दुसऱ्या शहरामध्ये जावे लागणार आहे. अनुसया माई घाबरत घाबरत म्हणाल्या, ह्या म्हातारपणात तुझे डोकेही चालत नाही का? आपलं वय पाहता तुला असं वाटतं का की आपण चालत शहराच्या बाहेर जाऊ शकतो? म्हणून तेही ह्या रात्रीच्या काळ्याकुट्ट्या अंधारामध्ये. पोलिसांनी आपल्याला वाटेत अडवलं तर ते आपल्याला चोर समजतील, दरोडेखोर समजून आतमध्ये टाकतील. यशवर्धनरावांचे बोलणे ऐकून अनुसया माई म्हणाली की हे देखील खरंच आहे तुमचं. चला या रस्त्याच्या कडेला थोडा वेळ आराम करूया आणि सकाळी उजेड होताच आपण इथून निघूया. असे म्हणत अनुसया माईंनी आणि यशवर्धनराव तिथेच बसतात आणि आपल्या भूतकाळातील आठवणींमध्ये हरवून जातात. दोघे भाऊ नितीन आणि आशिष, अनुसया माई आणि यशवर्धनराव हे तिथे राहत होते. यशवर्धनराव यांचे एक मोठे किराणा शॉप होते, तेही शहराच्या मध्यभागी.
त्यांचे मुले देखील त्यांच्या कामामध्ये मदत करत असायचे. त्यांच्या किराणाच्या शोरूम मध्ये खूपच गर्दी असायची, कारण ते होलसेल रेटमध्ये लोकांना सेवा पुरवत असायचे. त्यामुळे त्यांच्या शोरूम मध्ये लांबून लांबून लोक सामान भरण्यासाठी येत असायचे आणि भरपूर सामान खरेदी करून घरी जायचे. दिवसभर खूप कामं असायची. तिघेही खूप दमून जायचे. परंतु अनुसया माई त्या तिघांची रात्रीच्या जेवणासाठी घरी येताना वाट पाहत असायचे. ते एक सुखी कुटुंब होते. पैशांची कमतरता कधीच नव्हती. घरातील प्रत्येक कामासाठी नोकरांची नियुक्ती करण्यात आली होती, परंतु जेवण मात्र त्या स्वतः बनवायच्या. त्यांची तब्येत अनेकदा खराब असायची, त्यामुळे स्वयंपाकी ठेवण्याची चर्चाही होती, पण अनुसया माईंनी नेहमीच नकार दिला. प्रत्येक कामासाठी एक मोलकरीण असायची, पण जेवण बनवणे आणि जेवण खाऊ घालण्याचे काम मात्र अनुसया माई यांचेच होते. असाच काळ गेला आणि दोन्ही मुलांची लग्न झाली. माधुरी आणि हर्षदा आधी मिळून मिसळून राहत होत्या. मग हळूहळू आपापसात भांडणे झाली आणि कुटुंबातून पोकळ होऊ लागले. प्रत्येक गोष्टीवरून भांडणे सुरू झाली. हे सर्व पाहून अनुसया माई खूप टेन्शनमध्ये होत्या. तर यशवर्धन रावही आजारी पडले आणि लवकरच ते अंथरुणावरती पडले. त्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली होती. दोन्ही भावांनी शोरूमची कमाई चोरण्यास सुरुवात केली. त्यामुळे शोरूमचे खूप मोठे नुकसान झाले आणि शेवटी शोरूम त्यांना बंद करावे लागले. आता अनुसया माई यांनी सर्वांना वेगळे राहण्यासाठी सांगितले आणि प्रत्येकाने आपापला वाटा एकाच घरात वाटून घेतला. आता सगळे वेगळे राहू लागतात, पण आई वडील कुठे राहतात हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित करत दोघांनीही आई वडिलांच्या राहण्याची व्यवस्था केली. परंतु दोघांनी आई वडिलांची जबाबदारी घेण्यापासून टाळाटाळच केली. सगळे एकमेकांवर गोष्टी लादायला लागल्या. अनुसया माई यांनी ज्या शोरूमला इतक्या उंचीवरती नेले होते, आज त्याच शोरूमला बंद पडताना त्यांना खूप वाईट वाटत होतं. दोन्ही मुलांनी दुकानातील पैसे तर हडप केलेच होते, काही दिवस घरी जमा केले होते, पण यशवर्धनराव प्रदीर्घ काळ तब्येत खराब असल्यामुळे त्यांनी बराच पैसा खर्च केला होता. दोन्ही मुलांनी ठरवलं की ते त्यांच्या आईवडिलांना तिथे 3 महिने त्यांच्यासोबत ठेवतील. म्हणजे आईवडील राहणार तिथे, त्यात घरात फक्त त्यांना 3-3 महिन्याचा खर्च एक एक मुलगा करणार होता. आपल्या कुटुंबाची अशी अवस्था पाहून अनुसया माई यांना खूपच वाईट वाटत होतं. पाहावं तर काय, एकीकडे यशवर्धनराव हे अंथरुणावरती पडलेले आहेत आणि मुलांची ही अशी अवस्था, पण त्यांची अवस्था पाहून त्यांनी आपले अश्रू आवरले. प्रथम त्यांना ठेवण्याची पाळी आली त्यांचा मोठा मुलगा आणि सून यांच्याकडे, पण माधुरीला त्यांना पाहूनच चीड यायची. यशवर्धनराव यांना असे वाटायचे की तिला काहीच कळत नाही. त्यांनी असे काय केले आहे की त्यांची सून त्यांच्याशी असे वागत आहे. अनुसया माई वर्षानुवर्ष आपल्या दोन्ही मुलांची आणि पतीची जेवणाची काळजी घेत होत्या. त्यांच्या कामात आजपर्यंत कोणालाही कसलीच कमी आढळली नव्हती, पण आज ते दोघेही आपल्याच घरात अनोळखीसारखे राहत होते. एके दिवशी सकाळी सकाळी माधुरी अनुसया माई यांना म्हणाली, बघा आई, आतापर्यंत आपण श्रीमंत तर नाहीत, त्यामुळे असे बसून खाण्याचा प्रश्न येतच नाही. तुम्ही घरची सगळी कामं करायची आणि बाहेरची कामं बाबा सांभाळते, तर तुम्हा लोकांना जेवण मिळेल, नाहीतर तुम्हाला जेवण मिळणार नाही. शब्द ऐकतात आणि शांतपणे स्वयंपाकघरात जातात. त्या दिवसभर काम करायच्या, पण तरी माधुरी त्या लोकांना जेवण देत नसायची. त्यांना खूप वाईट वाटायचं, कारण की त्यांच्या आजारी पतीला असं काम करताना पाहून त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू यायचे. तरी देखील त्यांची सून त्यांना जेवण देत बोलायचे, मोफत जेवायला मिळत आहे त्यांना. जेवण घालणारा बिचारा मेहनत करतो. 1 कप चहा जर सकाळी व्यतिरिक्त कधी मागितला तर चहा देणे तर दूरच, पण टोमणे मिळायचे ते वेगळेच. आणि कधी कधी अनुसया माई स्वयंपाकघरातून स्वतःहून जेवण घेतले तर त्यांची सून त्यांच्या हातातून ते जेवण हिसकावून घ्यायची आणि बिचाऱ्या काठीने त्यांना बेदम मारायची. बिचाऱ्या अनुसया माई संपूर्ण मारहाण शांतपणे सहन करायच्या.
असेच दिवस निघून गेले आणि दोघेही अधिकच वाईट आणि धोकादायक बनले. आता दोघेही आई वडिलांना दिवसाआड जेवण देऊ लागले आणि चहा सोबत 1-2 बिस्किटे द्यायचे. ते म्हणायचे की त्यांची कमाई एवढी नाही, त्यात आमचे स्वतःचे पोट भरू शकत नाही, तर तुम्हा दोघांना कसं खायला घालायचं. पण घरात फक्त आमचा कर्तव्य जेवण नसायचे आणि ते मात्र त्यांच्या खोलीत गुपचूप बाहेरून जेवण ऑर्डर करून मागून खायचे. अनुसयामाई आणि यशवर्धनराव हे एकटेच खोलीमध्ये बसून रडत असायचे. इकडे अनुसयामाई देखील खूप रडत होत्या. दोघे कधी एकमेकांसमोर रडलेच नाही. त्यानंतर हर्षदा आणि आशिषची पाळी आली. आता यशवर्धनराव आणि अनुसया यांच्याकडून आणखी अपेक्षा करत होते. पण आशिष आई वडिलांना फुकट खाऊ घालण्याऐवजी त्यांचा वापर करून पैसे कमवण्याचा विचार करत होता. तो यशवर्धनराव यांना म्हणाला, बाबा, तुम्हाला माहित आहे की आपले शोरूम आता बंद झाले आहे आणि मला शोरूमचे म्हणजे आपल्या किराणा दुकानाचे पुनरुज्जीवन करायचे आहे. तुम्ही मला साथ दिल्यास बाबा, आपण पुन्हा तेच शोरूम चालू करू. बाबा, तुम्हा दोघांनाही खूप छळ केला आहे आणि म्हणूनच तुम्ही आता पुन्हा तिथे जायचं नाही. तुम्ही आजपर्यंत अभिमानाने जगत आलेले आहात आणि यापुढेही असेच जगायचे आहे. म्हणून मी तुमच्याबद्दल एका शोरूम मध्ये बोललो आहे. तुम्हाला तिथे बसून फक्त हिशोब सांभाळायचा आहे. त्यासाठी तुम्हालाही पगारच मिळेल आणि आई देखील तिच्या सुनेला घरातील कामात मदत करेल. सर्वजण मिळून मिसळून काम करतील, पैसाही कमवतील, तर आपण लवकरच आपले स्वतःचे छोटेसे शोरूम परत एकदा उघडवू शकू. आशिषचे बोलणे ऐकून यशवर्धनराव आणि अनुसयामाई आनंदाने विचार करू लागतात की निदान आपण एका मुलाला चांगले संस्कार दिले आहेत. असा विचार करून सर्वांनी होकार दिला. यशवर्धनराव आणि अनुसयामाई ह्या वयातही पूर्ण मेहनत करून आणि सर्व समर्पणाने काम करत होते. पण यशवर्धनराव हे आशिषच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मेहनत करत होते. तर इकडे आपला प्लॅन यशस्वी होताना पाहून आशिष आणि त्याची बायको हर्षदाला खूपच आनंद झाला होता. ते दोघेही यशवर्धनराव आणि अनुसयामाई यांच्या पैशांवरती आयुष्य आरामात जगत होते आणि मुद्दाम सकाळी घरातून निघून जात होते, हेच सांगून की तो कामावर जात आहे आणि संध्याकाळी परत येत होते. ते बाहेर दिवसभर त्यांच्या मित्रांसोबत फिरत असायचे. एके दिवशी यशवर्धनरावांनी त्याला त्यांच्या मित्रासोबत फिरताना पाहिलं. त्यांनी घरी येऊन सर्व काही अनुसयामाई यांना सांगितले. चला आपण त्यांच्याशी बोलूया, त्याला वाईट संगत तर लागली नाही ना, आणि मी सुनेलाही सांगते, असा विचार करून दोघे त्यांच्याशी बोलायला गेले. पण तिथे जाऊन त्यांनी जे काही ऐकले ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. हर्षदा, तुझ्या मेंदूची जितकी तारीफ करू तितकी कमीच आहे ग. दादांनी तर त्यांना ओझे समजून स्वतःचे पैसे खर्च केले आणि या उलट आपण त्यांच्याचकडून काम करून आपला खर्च भागवत आहे. ते दोघेही काम करत आहे आणि आपण आरामात बसून जीवन जगत आहे. आता त्यांना फसवून संपूर्ण घर आणि शोरूमची जमीन आपल्या नावावर करून घेऊ. दादाला कमीत कमी किमतीत विकू, पुन्हा कमवू. सगळे बघत राहतील आणि यांनी जास्तच नखरे केले तर आजकाल लोक म्हातारपणी वेड्यासारखे वागतात. त्यामुळे आपण त्यांना वेड्यांच्या इस्पितळात दाखल करू आणि त्यांच्यापासून आपली कायमची सुटका करून घेऊ. फक्त एकदा शोरूमची जमीन परत येऊ देत, असे म्हणत दोघे हसू लागले. आपल्या मुलाकडून अशा गोष्टी ऐकून यशवर्धनराव आणि अनुसयामाई लगेच घरातून निघून जातात. त्यांना आता त्यांच्या घराची आणि शोरूमची जमीन परत येऊ दे, असे म्हणत दोघेही हसू लागले. आपल्या मुलाकडून अशा गोष्टी ऐकून यशवर्धनराव आणि अनुसयामाई लगेच घरातून निघून जातात. त्यांना त्यांच्या घराची आणि शोरूमची जमीन कशासाठी ही गरजेची नव्हती. घरापासून दूर रस्त्यावर राहून पण पुन्हा या घरात पाऊल ठेवणार नाही, असे बोलून ते रातोरात घरातून निघून गेले. कारण आता त्यांना त्यांच्या मुलांचेही तोंड बघण्याची इच्छा नव्हती. हे दोघे आपल्याला किती ठार मारतील ह्या भीतीने ते रस्त्यावर दिवस काढत होते. असा विचार करून दोघेही कोणाला न सांगता घरातून निघून गेले होते.
दोघेही रात्रभर रडत राहिले आणि तिथेच झोपले आणि सकाळी डोळे उघडले तेव्हा समोर प्रणव उभा असल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. काही बोलायच्या आधीच प्रणव म्हणाला, काय झालं आजोबा? असे निघून का आलात? काय विचार केला की मी नितीनचा मुलगा आहे तर तोही वाईट असेलच? आजोबा शब्द ऐकून दोघेही आश्चर्याने प्रणवकडे पाहू लागले. प्रणवने पटकन जाऊन त्याच्या आजोबांना मिठी मारली आणि रडत रडत म्हणतो, आजोबा तुम्ही माझे आजोबा आहात. आजी तू माझी आजी आहे ग. हे मला पहिल्यापासून माहित होतं, कारण मी तुमचे फोटो पाहिले होते. मी तुम्हाला अनोळखी म्हणून भेटलो, कारण मला माहित होते की जर तुम्हाला कळाले की माझे वडील कोण आहे तर तुम्ही तेच केलं असतं जे काल रात्री केलं. पण तुम्हाला हे देखील माहीत असले पाहिजे की मी आता माझ्या आईवडिलांसोबत राहत नाही. खरं तर काका काकींचे तुम्हा लोकांवर होणारे अत्याचार आम्ही पण बघितले होते. त्याच वेळेस काही बोलण्याची हिंमत नाही झाली, कारण आपण खूप लहान होतो. तेव्हा आमच्यावर दडपण टाकले जात होते. पण आजी आजोबा हे मी नेहमी मनात ठेवलं आणि आज तेव्हा मी माझ्या पायांवर उभा राहिलो तेव्हा मी तुम्हा दोघांना शोधून काढले. तुम्हाला माहित आहे ना आजी, घराच्या सगळ्या लोकांना वाटते की तुम्ही दोघे आता ह्या जगात नाही. ते घर आणि शोरूमच्या जमिनीवर आरामात जगता यावं म्हणून तुम्हा दोघांचा मृत्यू झाला आहे असे सगळ्यांना सांगण्यात आले आहे. पण आता त्यांना कदाचित माहीत नसेल की रस्त्यावर राहण्याची वेळ त्यांची येणार आहे. की तू काय बोलत आहेस बाळा? आम्हाला काहीही समजले नाही. अनुसया माई यांनी विचारले तेव्हा प्रणवने सांगितलं की आता तुम्ही साधारण व्यक्ती राहिलेले नाही. हे बघा, तुम्ही जेव्हा यात्रेमध्ये गाणे गायचे, भजन गायचे, तेव्हा कोणीतरी तुमचे गाणे रेकॉर्ड करून व्हिडिओ बनवून इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबवरती टाकले आहे. त्यामुळे तुम्ही लोक खूप व्हायरल झाले आहेत आणि प्रत्येकाच्या फोनमधून प्रत्येकापर्यंत पोहोचलेले आहेत. तुम्ही प्रसिद्ध देखील झाले आहेत. आजी चल, आता तुम्हाला रस्त्यावर राहण्याची काहीच गरज नाही. एवढं बोलून तो मोबाईलवरून व्हिडिओ दाखवू लागतो. शहरातील एका प्रसिद्ध ठिकाणी एका मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि अनुसया माई यांना गायक म्हणून तिथे बोलविण्यात आले होते. प्रणव त्याच्या आजी आजोबांचं तिथे पोहोचतो तेव्हा प्रत्येक जण त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आणि त्यांच्याशी बोलणं करण्यासाठी येतात आणि अनुसया माई त्यांना आवाज ऐकण्यासाठी लोकांची भरपूर गर्दी भरलेली होती. या वयात त्यांचा आवाज ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटते. पाहता पाहता ते लोक खूप प्रसिद्ध होऊ लागतात आणि इतके प्रसिद्ध होतात की आता त्यांना स्वतःचे घर, गाडी, नोकर कुठलीही कमतरता राहत नाही. एके दिवशी अनुसया माई यांनी प्रणवला मिठी मारली आणि म्हणाल्या, आमच्या आयुष्यात आल्याबद्दल आणि आम्हाला असे सक्षम बनवण्याबद्दल तुला धन्यवाद बाळा. त्या दिवशी मी तुला नितीन सोबत बोलताना पाहिले होते. मग तो कसा म्हणतोस की तू त्यांच्यासोबत राहत नाही? म्हणून खरं तर मी घर सोडल्यानंतर अनेकदा मला घरी घेऊन जाण्यासाठी येतात. पण आजी तुम्ही हे सर्व सोडून द्या. सर्वात आधी आपल्याला तिथे जाऊन तुमच्या कुटुंबातील राक्षसांना तेथून तुमच्या घरातून जागेवरून बाहेर काढायचे आहे. आता त्यांनाही कळायला हवे की ज्या आई वडिलांना त्यांनी घरातून हकलवून लावले होते, आज लोक त्यांची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. आता वेळ आली आहे त्यांना शिक्षा देण्याची. माहीत आहे तुम्हाला पालक म्हणून हे सर्व आवडणार नाही, पण तुम्ही लोकांनी त्यांना आता धडा शिकवला नाही तर प्रत्येक मुलं त्यांच्या पालकांशी, आई वडिलांशी अशाच पद्धतीने वागतील. काही वेळा आई वडिलांनाही मुलांना धडा शिकवण्यासाठी कठोर व्हावे लागते. अनुसया माई म्हणाल्या, मला आश्चर्य वाटते बाळा, जे संस्कार आम्ही आमच्या मुलांना देऊ शकलो नाही ते संस्कार आमच्या मुलांनी त्यांच्या मुलांना कसे दिले? आजी आजोबा, ही संस्कृती तुमचेच प्रतिबिंब आहे. तुमची मुलं यापासून खूप दूर आहेत. त्यांना संस्कार काय असतात हेच माहीत नाही. काही दिवसांनी प्रणव त्याच्या घरी पोहोचला. त्याला पाहून नितीन म्हणाला की आलाच बेटा. कोणी आपल्या आई वडिलांपासून दूर कसं राहू शकतो? शेवटी आई वडील आपल्या मुलांचे वाईट कधीच करू इच्छित नाही, पण मुले नेहमी आपल्या आई वडिलांचे वाईट करतात ना पप्पा. प्रणव रागानेच बोलत होता. नितीनला काहीच समजलं नाही. प्रणव काय बोलत आहे ते. नितीन म्हणाला, नाही बाळा, तू आमचे काहीच वाईट केलेले नाहीस. आता तू आला आहेस तर सर्व काही ठीकच होईल.
नितीन म्हणाला. परंतु प्रणव म्हणाला, पप्पा, मी माझ्याबद्दल नाही, मी तुमच्याबद्दल बोलत आहे. तुम्ही लोकांनी आजी आणि आजोबांसोबत जे काही वागले आहे त्याबद्दल बोलत आहे. प्रणव रागानेच बोलला. अरे पण बेटा, जे झाले ते झाले. ते लोकही खूप स्वार्थी होते. आता त्यांच्याबद्दल न बोललेलेच बरे असेल. असे कोणीही मेल्यानंतर त्यांच्याबद्दल कोणी वाईट साईट बोलू नये. नाहीतर तुला आज सांगितले असते की ते लोक कसे होते. वडिलांचे बोलणे ऐकून रोहित अजूनच चिडला आणि रागाने म्हणाला, तुम्हा लोकांना कोणी सांगितले की ते लोक मेली आहेत? कोणत्या दुनियेत राहता तुम्ही लोक? प्रणव हसत म्हणाला. काय म्हणायचे तुला? नितीन ओरडतच म्हणाला. लगेच मोबाईल उघडून दाखवला तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. वडिलांचा बंगला आणि गाडी पाहून सर्वजण बेहोश झाल्यासारखे वाटत होते. तुमचे विचार आणि आमचे हक्क घेण्यासाठी आम्ही आज इथे आलो आहोत. आता आम्हालाही ऐकायचं आहे की कसे होते माझे आजी आणि आजोबा. असे म्हणत प्रणवने यशवर्धनराव आणि अनुसयामाई यांना आवाज देऊन बोलवले. पण जेव्हा त्यांची कार मुलांच्या घराबाहेर येऊन उभे राहते तेव्हा ते सगळ्यांचे डोळे मोठे होतात. अनुसयामाई रागाने सांगतात की आम्ही खरंच स्वार्थी मतलबी आहोत, पण कधीच मतलबी गोष्टी समजू शकलो नाही. पण आज एक मतलबी गोष्टी बोलणार आहे. या घरात माझ्या नाताशिवाय प्रत्येकाने त्यांची राहण्याची व्यवस्था कुठेतरी दुसरीकडे करावी आणि आत्ताच्या आत्ता या क्षणाला हे घर खाली करून तुम्ही तुमचे सामान उचलवून या घरातून बाहेर निघायचे. 1 आठवडाभरातच इथे माझं तेच जुनं कुटुंब असेल ज्याचे उदाहरण आजपर्यंत सर्व देत होते. आणि जर तुम्ही 1 आठवड्याच्या आत तुमची व्यवस्था दुसरीकडे करू शकला नाही तर आम्ही ज्या जागेवर इतके वर्ष राहिलो होतो ती जागा आजही तिथेच आहे. तुम्ही तिथे जाऊन राहू शकता. तेव्हा कदाचित तुम्हाला कळेल की आतापर्यंत ही मतलबी लोक कसे जीवन जगत होते. आईचा कर्कश आवाज ऐकून सर्वांची बोलती बंद झाली होती. आई वडिलांचा थाटमाट आणि रुबाब पाहून दोघी मुले आणि सुना आई वडिलांच्या पाया पडून माफी मागू लागले. मात्र प्रणवने रागाच्या भरात सर्वांचे सामान उचलून घराबाहेर फेकून दिले आणि घराला कुलूप लावले. प्रणव, तू तर आमचा मुलगा आहेस, मग तू आमच्याशी असे कशा प्रकारे कसे वागू शकतोस? प्रणव हसत म्हणाला, पप्पा, आता आजोबांनी हे घर मला दिले आहे. आता मी ह्या घरात काहीही करू शकतो. आता तुमचं सामान इथून उचला आणि रस्त्याच्या कडेला राहून बघा, जिथे आजपर्यंत माझी आजी आणि आजोबा यांनी आयुष्य घालवले आहेत. तेव्हा तुम्हाला त्यांच्या वेदना समजतील की पैशाशिवाय ह्या कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर जगणे किती कठीण असते ते. जर आज तुम्हाला शिक्षा नाही झाली तर माहित नाही किती मुलं आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांसोबत असेच पुढे करत राहतील. पप्पा, जे जसे बी असते तसेच फळ मिळते. एवढं बोलून प्रणव त्याच्या आजी आजोबांसोबत गाडीत बसून निघून गेला आणि सगळी त्यांच्याकडे फक्त डोळे लावून पाहत राहिले. काही काळानंतर प्रणवने स्वतःच्या पैशातून शोरूमचा म्हणजेच त्या किराणा दुकानाच्या जागेवरती मोठे वृद्धाश्रम बनवले आणि ज्याचे नाव ठेवले होते अनुसयामाई. वृद्धाश्रम जे यशवर्धनराव आणि अनुसयामाई यांच्या मोकळ्या वेळेत पाहत असायचे. त्यांनी जे आयुष्य रस्त्यावर घालवले ते आता इतर कोणत्याही पालकांना घालवावे लागणार नाही हे लक्षात घेऊन ते वृद्धाश्रम दुःखात बुडालेल्या आई वडिलांच्या सेवेसाठी उघडण्यात आले होते. आणि यशवर्धनराव आणि अनुसयामाई त्यांच्यासारख्या हजारो लोकांची सेवा करत त्यांच्या नातवंडांसह त्यांचे पुढील जीवन आनंदाने जगत होते. तर मित्रांनो, प्रणवच्या त्याच्या आजी आजोबांना न्याय देण्यासाठी आणि त्याच्या आई वडिलांसोबत जे काही वागला ते योग्य होतं की अयोग्य हे कमेंट करून नक्की कळवा. आणि आपली कथा जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.